नमस्कार स्वामी भक्तांनो, आता चिंताजनक तुमची जी चिंता होती ती या ठिकाणी कायमची नष्ट होणार आहे. आता चिंता करायची कोणतीही अडचण या ठिकाणी तुम्हाला राहिलेली नाही आहे. तुमच्याकडे पैसा येत नसेल, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, तुम्हाला पण साडेसाती लागली आहे का? तुमच्याजवळ लक्ष्मी येत नाही का? तुम्हाला पण काय करावे ते कळत नाही का? तर तुमच्यासोबत पण असं होत असेल आणि तुमच्या घरामध्ये शांती राहिलीच नसेल आणि तुमच्या घरामध्ये सदैव दुःखाचे वातावरण या ठिकाणी राहत असेल, तर तुमच्यासाठी असा आज मी मंत्र घेऊन आलेलो आहे भक्तांनो. हा मंत्र जर तुम्ही तनाने मनाने धनाने ऐकला तर मी तुम्हाला 1001% गॅरंटी देतो की तुम्ही आज या सर्व अडचणीतून मुक्त होशाल आणि तुमची पण जी जीवन आहे ते दैनंदिन जीवन तुमचं खूप या ठिकाणी आनंददायक होईल आणि आनंदाचं जीवन तुमचं या ठिकाणी कटायला सुरुवात होईल. आणि हा मंत्र काय साधा मंत्र नाही. हा मंत्र ज्या भक्ताने तनाने मनाने व धनाने निष्ठाने जर पूर्ण ऐकला तर त्याला कोणताही मंत्र ऐकायची या ठिकाणी आवश्यकता राहणार नाही. हा असा मंत्र आहे. या मंत्राचे असे लाखो करोडो फायदे आहे, पण आज मी तुम्हाला याचे काही मोजके फायदे सांगणार आहे. जर मी या मंत्राचे पूर्ण फायदे सांगायला गेलो तर हा दिवस पण या ठिकाणी कमी पडायला सुरुवात होईल. इतके या मंत्राचे फायदे आहे. हा मंत्र काही साधा मंत्र नाहीये. या मंत्राने कित्येक लोकांची दारिद्र्य मुक्त झाली. या मंत्राने कित्येक गरिबीतले लोक हे लोक श्रीमंतीकडे वळले गेले. कित्येक भिकारसारखे लोक, कित्येक रोडचे लोक करोडपती झाले. कित्येक लोक या ठिकाणी लखपतीचे करोडपती झाले, करोडपतीचे अरबपती झाले. ज्यांना पैशाची अडचण होती ते आता आनंदी होणार आहे, कारण की आता हा मंत्र ऐकल्यानंतर 24 ते 25 घंट्यानंतर त्यांनी एकदा आपले बँक बॅलन्स चेक करावे, एकदा त्यांनी कपाट चेक करावे. त्यांची जी दारिद्र्य होती ती पूर्ण नष्ट होणार आहे फक्त या मंत्राच्या साहाय्याने. हा मंत्र काही साधा मंत्र नाही. हा मंत्र भक्ता, तू या मंत्राकडे बघून दुर्लक्ष कृपया करू नको. तू जर या मंत्राकडे बघून दुर्लक्ष केलं तर खूप मोठा अनर्थ होईल. तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा अंधार पडेल. त्यामुळे तू हा मंत्र ऐक. हा मंत्र काय साधा मंत्र नाही आहे. हा मंत्र ज्याने ऐकला त्याची इच्छा काय अधुरी राहिलीच नाही. जो ढोकी भक्त आहे मात्र त्याची इच्छा या ठिकाणी अधुरी राहणार आहे. त्याच्या काही बँक बॅलन्स काही भरणार नाही. तो काय लखपती करोडपती होणार नाही. त्याचे जीवन काय आनंदात जाणार नाही. उलट ज्या भक्ताने हा मंत्र बघून दुर्लक्ष केला त्याच्या जीवनामध्ये पूर्ण अंधारच अंधार राहणार आहे. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. स्वामी महाराज, हा भक्त खूप कट्टर आहे. हा भक्त रोज मंत्र ऐकतो. हा भक्त तुम्हाला खूप चांगला भक्त आहे तुमचा. या भक्ताकडे तुम्ही बघून दुर्लक्ष करू नका. आज ती वेळ आलेली आहे. आज या भक्ताने जसा तुमचा मंत्र पूर्ण ऐकला तसाच तुम्ही याच्या बँक खात्यामध्ये पैसा ढकलून द्या. तुम्ही याच्या कपाटामध्ये पैसा टाकून द्या. तुम्ही याच्या घरामध्ये पैसा आणून टाका. तुम्ही फक्त आता एवढं काम करा, कारण की हा खूप मोठा कट्टर भक्त आहे. याच्या घरामध्ये सुखाचा डोंगर या ठिकाणी पाडा. याच्या घरामध्ये पैशाचा पाऊस पाडा. महाराज, तुम्ही आता असं नका करू. आता खूप त्याने वेळ बघितली. हा भक्त खूप कट्टर आहे, खूप एकनिष्ठ भक्त आहे. बऱ्याच दिवसापासून तुमचे मंत्र ऐकतो, बऱ्याच दिवसापासून तुमची भक्ती करतो. हा भक्त काही साधा भक्त नाही महाराज. हा कट्टर भक्त आहे. याच्या जीवनामध्ये आनंद राहिलाच नाही. तुम्ही असं करू नका. याच्या जीवनामध्ये आनंद तुम्ही याच्या जीवनातला काढून घेऊ नका. कृपया महाराज, तुम्ही याच्या जीवनामध्ये आनंद टाका. याला तुम्ही श्रीमंत करा. याची जी काय इच्छा असेल ती या ठिकाणी या मंत्राच्या साह्याने कृपया तुम्हाला ती इच्छा याची पूर्ण करावीच लागेल. या ठिकाणी स्वामी महाराज, तुम्ही याची पुकार आज ऐका. याची पुकार आज तुम्ही अर्धवट ऐकून सोडून पळून जाऊ नाही शकत, कारण की आज तसा मंत्र मी या ठिकाणी आणलेला आहे. जो मंत्र ह्या भक्ताच्या कानावर पडताच तुमचे पण डोळं पान होतील आणि तुम्ही पण याची पुकार ऐकसाल महाराज. तर चला भावी भक्तांनो, आज जसा हा मंत्र तुमच्या कानावर पडेल तशीच स्वामी महाराजांचे पण डोळे पाणवेल. मला माहीत आहे
तुम्ही खूप दिवसापासून या ठिकाणी स्वामींची पूजा करतात, स्वामींना खूप चाहतात, स्वामींचे खूप मंत्र ऐकतात, पण रिझल्ट काय मिळत नाही. आता रिझल्ट येणार, आता रिझल्ट येणार. आज बघा कसा चमत्कार होईल. तुमच्या पण आयुष्यामध्ये सुख नाही आहे, तुमच्या पण आयुष्यातलं सुख हरलेलं असेल, तुम्हाला पण काही असं हरल्यासारखं वाटत असेल, तुमच्या घरामध्ये सदैव चिडचिड चालत असेल, तुमच्या घरामध्ये सदैव भांडण तंटे चालत असतील, तुमच्या घरामध्ये सुखाचा काहीच क्षणभर बी या ठिकाणी सुख तुमच्या घरामध्ये नसेल, तर हा मंत्र फक्त तुमच्या घरामध्ये चालू करून सोडून द्या. हा मंत्र जर तुम्ही पूर्ण ऐकला, हा मंत्रच्या भक्ताने पूर्ण ऐकला, पूर्ण 1008 वेळा जप ज्या भक्ताने ऐकला, त्याच्या घरामध्ये कधीच दारिद्र्य येणार नाही. त्याच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचे निवारण होऊन लक्ष्मी यायला सुरुवात होईल. त्याच्या घरामध्ये लक्ष्मी टिकेल, लक्ष्मीचे निवारण होईल, तो पण खूप मोठा माणूस होईल. हा या मंत्राचा चमत्कार आहे. हा मंत्र काही साधा मंत्र नाही बरं का भक्ता. आणि कृपया तुझे मी पाय पडतो, पण हा मंत्र तू हलक्यात घेऊ नको, कारण तू हा मंत्र हलक्यात घेतला तर स्वामी महाराज पण तुला हलक्यात घेतील. यामुळे तू हा मंत्र पूर्ण ऐक, आणि जर तू हा मंत्र पूर्ण ऐकला तर मग नंतर बघ कसा चमत्कार होतात, तुझ्या घरामध्ये कसा आनंद होतो. तुला पण तुझ्या घरामध्ये असं राहावंसं वाटत नसेल, तुला पण आनंद राहत नसेल, तुझं जीवन पण उद्ध्वस्त झालेलं असेल, तुझ्या जीवनात पण खूप मोठी दारिद्र्य आलेली असेल, तर तुझ्यासाठी हा मंत्र सोनं होणार आहे. तुझ्यासाठी हा मंत्र एक अमृत होणार आहे, अमृत. कारण की हा मंत्र तसा चमत्कारी आणि तसा तीव्र मंत्र आहे. तुझ्या जीवनामध्ये पण तुला काही नसल्यासारखं वाटत असेल, काहीतरी हरल्यासारखं वाटत असेल, आणि तुला पण मारावंसं वाटत असेल, तू पण डिप्रेशनमध्ये गेला असेल, तुला काय करावेसे उमजत नसेल, पैशाची अडचण खूप भासत असेल, 7.5 लागलेली असेल, दरिद्री लागलेली असेल, तर हा मंत्र खास तुझ्यासाठी आहे बरं का भक्ता. हा मंत्र तुला एक नवीन ऊर्जा देणार, तुझ्या जगण्यासाठी एक मोठी तीव्र ऊर्जा या ठिकाणी हा मंत्र काढणार. ज्या व्यक्तीला मारावेसे वाटत असेल, जर त्याने हा मंत्र ऐकला तर तो एक शूरवीर होईल, तो एक तीव्र इंसान होईल, तीव्र मनुष्य होईल. तो जगायला त्याला चांगला एक मार्ग मिळेल, कारण की हा चॅनलचं नावच आहे भक्तीचा मार्ग. तर चला जाणून घेऊ तो मंत्र, करू त्या मंत्राला सुरुवात. तर चला सुरुवात करण्यापूर्वी भक्तांना, तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला पण भक्ती करायची असेल, कारण की भक्ती कलियुगामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, भक्तीशिवाय जीवन अधुरे राहणार आहे. तर चला लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, आणि तुम्हाला स्वामींची शपथ आहे, आज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अर्धवट ऐकू नका, कारण की स्वामींनी जर तुमच्याकडे बघून दुर्लक्ष केलं तर खूप मोठा अनर्थ होईल. तर चला भक्तांनो, ओम श्री अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम 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 श्री शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम अनंत शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 श्री शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 श्री शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम
अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 श्री शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत 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 शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 श्री शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत 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 शक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः।
अनंतशक्ती शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 अनंत शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय श्री स्वामी समर्थाय नमः।